पेपर फॉरेस्ट अशी ते गुलाबाचे फुलं घ्यायचे देताना व्हिडिओ पण घ्यायचा तिकडे घेतो जवळून घे ना जवळून आपले नाव लक्षात ठेवा लगेच नाव घ्यायचं. आम्ही पण त्याच्या संग छान राहते. 1 ते 8वी पर्यंत आमची त्याच्या संग संगत आहे. वर्ग 8वीचे मुले आणि मुली हे खूप छान आहे. वर्गातील वागणूक आपल्या 8व्या वर्गाची मुले ताटे आपण सगळे आधार राहिले आहे. हे शाळा नाही तर आमचे दुसरे घरच. जेवढा आनंद आम्हाला इतर ठिकाणी नाही मिळाला तेवढा आनंद आम्हाला या शाळेने दिला. शाळेच्या रूपात आम्हाला दुसरे घर तर मिळाले, परंतु शिक्षकांच्या रूपात आम्हाला दुसरे आई वडील सुद्धा मिळाले. जेव्हा पहिल्यांदा मी शाळेत आले तेव्हा मला रडू यायचे, असं वाटायचं घरी जायचं. परंतु वेळ चालत गेला. शाळेत जायला आवडायला लागले. हळूहळू शाळेत जायला आवडायला लागले. घरच्या पेक्षा शाळा हवीशी वाटू लागली. आणि आमच्या शाळेतले सर जरी ते आज हजर नाही, पण त्यांनी आम्हाला चांगली शिकवण, चांगले संस्कार शिकवले. शाळा आठवणी दिल्या त्या मी नेहमी जपून ठेवणार. माझे 2 शब्द इथे संपवते आणि शेवटचा निरोप देऊन जाते. थँक्यू. भाऊक झाल्यावर देताना निरोप शाळेचा आले भरून या डोळे, आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, स्मरणाच्या पुस्तकातील पाने. काही वर्षांपूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्या बाजून सुंदर मटके घडवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला, आम्हाला खूप चांगले संस्कार दिले. त्याबद्दल तुमच्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार. पहिल्या वर्गापासून मला लक्षात आहे की या शाळेला मला खूप काही यामध्ये माझ्या मैत्रिणी आनंद, खूप साऱ्या आठवणी आणि चांगले म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्ये मला या शाळेमध्ये सर यांनी आत्मविश्वास शिकवले. मी पुढे राहायला असे सांगितले. आजच्या काळात शिक्षणाची अपेक्षा आपण प्रायव्हेट शाळेकडून करतो. हे शिक्षण आपल्याला आमच्या जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये मिळाले. ही शाळा नाही तर आमचे दुसरे घरच होते. ते मला मनापासून आवडायचे आणि नेहमी आवडणार. इथे केलेली मजा आणि मिळालेल्या आठवणी, शिक्षक, मित्र मैत्रिणी हे माझ्यासाठी मौल्यवान आहे. मी ते नेहमी जपून ठेवणार. माझ्या शाळेमध्ये बरेच शिक्षक जसे आपल्याला खेळ आणि अभ्यास किंवा इतर चांगल्या गोष्टी आपल्या शाळा मागे नाही. हे सर्व शक्य झाले फक्त आपल्या शाळेमधल्या शिक्षकामुळे. आपली शाळा अधिक चांगली झाली पाहिजे यासाठी सर्व शिक्षकांनी आज प्रयत्न केले, जे आज खरे शिक्षकाच्या रूपात आपल्याला आई वडील मिळाले. शाळेमध्ये साजरा केलेला प्रत्येक सण, उपक्रम किंवा कार्यक्रम यामध्ये मला खूप अनमोल आठवणी मिळाल्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द म्हणजे आपण एक पायरी म्हणून जगात पुढे प्रवास करत आहोत. माणूस घडविण्यासाठी आज या जगात कोणाचा हात असेल तर तो म्हणजे शिक्षक. जमा करणार आणि सर्वात म्हणजे करुणामे अशी या मॅडम खाली बसायला केले नसते तर काही झाले नसते. आणि तुम्ही आणि मी येथे बसलो नसतो. 29 एप्रिल 2025 या दिवशी वर्ग 8वीचा निरोप समारंभ आपण साजरा करीत आहोत. मी 8वीचे विद्यार्थी वर्ग 1ली पासून तर 8वी पर्यंत या शाळेत साहिल कुठे चालला? या शाळेशी असलेल्या
शाळेत लहानपणापासून आम्ही जे शिकलो, जो आनंद आम्हाला इथे मिळाला, जी शिक्षा आम्हाला इथे मिळाली, आम्ही ती नेहमी स्मरणात ठेवू. या शाळेत पहिलीपासून तर सर्व शिक्षकांना या शाळेत पहिलीपासून सर्व शिक्षकांशी आम्ही मनाने जुळलो. त्यांनी फक्त आम्हाला लिहायला वाचायला एवढंच शिकवलं नाही, तर आम्हाला संकटात सामना कसा करायचा, कसं वागायचं, कसं बोलायचं, एवढंच नाही तर स्वयंपाक कसा करायचा हे सुद्धा शिकवलं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द गोव्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मटके त्याचप्रमाणे या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर संस्कार केले. आमच्या जीवनाला एक आकार दिला. त्याबद्दल सर्व शिक्षक मनापासून आभार मानतात. त्याचबरोबर आम्हाला शिक्षकांनी त्याचबरोबर रांगोळी मॅडमनं आम्हाला डान्स शिकवल्या. एवढं बोलून 2 शब्द संबोधन जे साठी त्या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण जाऊन चाललो आहे. घेताना निरोप शाळेचा आले भजनी आठवले, आले भजनी आठवले. काही वर्षांपूर्वी मी माझ्या या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या मडक्याला आकार देतो, त्यानुसार सुंदर मडके घडवतो. त्याप्रमाणे या शाळेतील सर्व शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार दिले. आमची ही शाळा आमचे ज्ञानाचे मंदिर आहे. या मंदिरात आम्ही खूप छंद सोपवले आहेत. या शाळेतील आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहीत आहे की आम्ही हे जीवन पुन्हा कधी जगू शकत नाही. धन्यवाद. 8 वर्ष कसे गेले हे आम्हाला कळतेच नाही. शाळा हे एक आमचे घर होते. आमच्या सर्वांनी आम्हाला संस्कार दिले आणि 108 शिकवले. एवढं म्हणजे 7वी 8वी मध्ये जायला लागतात तेव्हा त्यांचे स्वतःचे मतप्रवाह त्या ठिकाणी टाकतात आणि थोडेसे पंख फुटल्यासारखे भरकटल्यासारखं होतात. 8व्या वर्गापर्यंत तरी पण ठीक असतात, पण आता मात्र 9वी पासून तुम्ही तुमचे स्वतःचे मत त्या ठिकाणी टाकणार. तुम्हाला कळकळीची विनंती माझी एकच राहील, आपल्या भविष्यासाठी आपले मत त्या ठिकाणी टाकायचे. आपण कसं उज्ज्वल होऊ, आपली स्वतःची प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न करायचे. तर मला प्रत्येक पोराच्या बद्दल, कारण हे जरी मला फक्त आता या ठिकाणी मधातला ब्रेक घेऊन 6 महिन्याचा कालावधी झाला, तरी मी प्रत्येक पोरामध्ये असलेले चांगले आणि काही बेकामाचे गुण की ज्याची खरंच गरज नाही ते थोडेसे टाळायला पाहिजे, असं मला प्रत्येक पोराचा अभ्यास आहे. त्याच्यापूर्वी 1.5 वर्षाच्या पूर्वी मी इथंच होतो, कारण तुम्हाला मी लहानपणापासून ओळखतो की कोणता विद्यार्थी कसा आहे, त्याला कसं आपलं वागलं पाहिजे, म्हणजे त्याचं बरं होईल. प्रत्येकाच्या बद्दल मी सांगणार नाही, फक्त एकच की तुम्ही चांगले आदर्श नागरिक घडा. देशासाठी नाही जास्त झालं तरी आपल्या स्वतःसाठी, स्वतः बदललो की देश बदलतो. आपण स्वतःमध्ये जर बदल घडवून आणला तर ऑटोमॅटिक सगळं काही होते. प्रत्येकाच्या अंगी चांगले गुण असतात, काही वाईटही गुण असतात. आपण ते शोधायचे आणि चांगलं बनायचं, तुझ्या नागरिक बनायचं. अनेक क्षेत्रामध्ये जसं गायन आहे, वादन आहे, कला आहे, नाट्य आहे, त्याच्यानंतर भाषण आहे, या प्रत्येकामध्ये इंटरेस्ट घ्या, नाहीचा पाडा म्हणू नका. काही मुलं 8व्या वर्गात गेले पण तरी लाजाळू आहेत, ही लाजाळू वृत्ती चांगली नाही. आपल्यामध्ये
बोलण्याचं धाडस असतं पाहिजे, मोकळेपणानं बोललं पाहिजे, आपलं मत प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं मत व्यक्त करता आलं पाहिजे. या पलीकडे आता मी काही जास्त सांगणार नाही. तुम्ही सर्वांनी माझे शब्द ऐकून घेतले आणि तुमच्या भविष्यासाठी तुम्ही त्याचा खरंच चांगला उपयोग करून घ्याल ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून भरभरून शुभेच्छा देतो. तुमचं पुढील आयुष्य अगदी चांगलं शैक्षणिक आयुष्य जावं ही सदिच्छा व्यक्त करताना